नीट पेपर फुटीचा कट रचल्याप्रकरणी शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे. त्याचे RCC कोचिंग क्लासेस, त्याचा फुल फॉर्म आहे रेणुकाई करिअर सेंटर. लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर, नाशिक अशा ठिकाणी त्याच्या ब्रँचेस सुद्धा आहेत. प्रत्येक ब्रँचेसमध्ये हिंदी भाषिक शिक्षक असतात आणि या शिक्षकांना लाखो रुपये पगार आहे. सगळ्यामध्ये त्यांनी एक इकॉनॉमी सिस्टीम सुद्धा उभारलेली आहे. मग त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी आहेत, क्लार्क आहेत, तिथे असणारे शिक्षक आहेत, तिथे मेंटेनन्सची लोकं आहेत, हॉस्टेल आहे, मेस आहे आणि असे शेकडो लोक तिथे काम करतात. पण या सगळ्याच्या जोरावरती स्वतः मोटेगावकरने 20,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती कमावली अशी चर्चा आहे. लोकांच्या कष्टाचे पैसे हडपून नीटचे पेपर फोडणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्याचं वाटोळं करणाऱ्या मोटेगावकरनी कमावलेली ही संपत्ती तोंडात बोटं घालावी लागतील इतकी आहे. याच्या क्लासमध्ये फीसुद्धा कायम दणदणीत असते. अगदी लाखो रुपये हा मोटेगावकर घेतो. लातूरमध्ये 27 एकरांमध्ये उद्योग भवन नावाचा परिसर आहे आणि तिथल्या प्रत्येक युनिटमध्ये या मोटेगावकरच्या क्लासेस आहेत. गेले 23 वर्ष त्याचे हे क्लासेस सुरू आहेत आणि दिवसेंदिवस त्याची प्रगती जी आहे त्याचे आलेख वाढत जातोय. आता 2 वर्षासाठी म्हणजे 11वी-12वीसाठी या मोटेगावकर 2,40,000 इतकी फी घेतली जायची. 12वीसाठी फक्त ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1,20,000 होती. PCB आणि PCM ग्रुपसाठी प्रत्येकी 60,000 रुपये फीज होती. याशिवाय हॉस्टेल, यासोबत मेस अशा अनेक सोयीसुद्धा दिल्या जायच्या आणि त्याचे वेगवेगळे पैसे आकारले जायचे. त्याच्या क्लासचा टर्नओव्हर सगळा जर मोजला तर जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असंच म्हणावं लागेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा.